नमस्कार मैत्रिणींनो. आज आपण अशा व्यक्तीबद्दल बोलणार आहोत, जी आपल्या आयुष्यात जन्मापासून शेवटपर्यंत आपल्या सोबत असते. जी व्यक्ती प्रत्येक आनंदाची, दुःखाची, यशाची आणि अपयशाची साक्षीदार असते. ती व्यक्ती म्हणजे आपण स्वतः. पण एक प्रश्न स्वतःला विचारा. जशी आपण इतरांशी मैत्री करतो, तशी मैत्री आपण स्वतःशी केली आहे का? आपल्या चुका झाल्या की आपण स्वतःलाच दोष देतो. अपयश आलं की स्वतःलाच कमी लेखतो. काही जमलं नाही की स्वतःवरच रागावतो. पण आपल्या जवळच्या मैत्रिणीने चूक केली तर आपण तिला समजून घेतो, धीर देतो, पुन्हा उभं राहायला मदत करतो. मग स्वतःबाबत इतके कठोर का होतो? खरं तर आयुष्यातील सर्वात महत्वाचं नातं म्हणजे स्वतःशी असलेलं नातं. जर स्वतःशीच आपलं पटत नसेल, तर बाहेरच्या जगात कितीही लोक असले तरी मन एकटंच राहतं. आपण अनेकदा आनंद, प्रेम, कौतुक आणि स्वीकार इतरांकडून शोधत राहतो. कोणी आपली स्तुती केली तर आनंदी होतो. कोणी टीका केली तर दुःखी होतो. म्हणजे आपल्या आनंदाची चावी आपण दुसऱ्यांच्या हातात देतो. पण जेव्हा आपण स्वतःशी मैत्री करतो, तेव्हा ही चावी पुन्हा आपल्या हातात येते. स्वतःशी मैत्री म्हणजे काय? स्वतःला जसं आहोत तसं स्वीकारणं, स्वतःच्या गुणांवर प्रेम करणं, स्वतःच्या कमतरतांना समजून घेणं आणि प्रत्येक परिस्थितीत स्वतःच्या पाठीशी उभं राहणं. स्वतःशी मैत्री करणारी व्यक्ती आरशात पाहून म्हणते, हो, माझ्यात काही कमतरता आहेत, काही चुका झाल्या आहेत. पण तरीही मी स्वतःवर प्रेम करते, कारण तिला माहिती असतं की परिपूर्ण असणं महत्वाचं नाही, तर स्वतःला स्वीकारणं महत्वाचं आहे. मैत्रिणींनो, आपण अनेकदा इतरांसाठी जगत राहतो. कुटुंबासाठी, मुलांसाठी, नोकरीसाठी, जबाबदाऱ्यांसाठी. पण या सगळ्यात स्वतःसाठी जगणं विसरून जातो. स्वतःला वेळ देणं स्वार्थीपणा नाही. स्वतःची काळजी घेणं चुकीचं नाही. स्वतःच्या आनंदाचा विचार करणं अपराध नाही. विमानात सुद्धा सांगितलं जातं, की आधी स्वतःचा ऑक्सिजन मास्क लावा आणि मग इतरांना मदत करा. कारण स्वतःच मजबूत असाल, तरच इतरांना आधार देऊ शकाल. आजपासून आपण एक छोटा बदल करूया. दररोज काही मिनिटं स्वतःसोबत बसूया. मोबाईल बाजूला ठेवूया, गोंधळ बाजूला ठेवूया आणि स्वतःला विचारू, मी खरंच कशी आहे? मला काय आवडतं? मला कशामुळे आनंद मिळतो? माझी स्वप्न काय आहेत? हळूहळू तुम्हाला तुमचीच एक सुंदर ओळख सापडेल. जगात लाखो लोक भेटतील, पण तुमच्यासारखी व्यक्ती दुसरी कोणीच नाही. तुम्ही खास आहात. तुम्ही मौल्यवान आहात. तुम्ही प्रेम करण्यास पात्र आहात. म्हणून आज आरशासमोर उभा राहा आणि स्वतःला एक वचन द्या. आजपासून मी स्वतःची सर्वात चांगली मैत्रीण बनेन. कारण जेव्हा माणूस स्वतःशी मैत्री करतो, तेव्हा एकटेपणा दूर होतो, आत्मविश्वास वाढतो आणि मन शांत होतं आणि आयुष्य अधिक सुंदर वाटू लागतो. मैत्रिणींनो, स्वतःला शोधा, स्वतःला स्वीकारा आणि स्वतःशी मैत्री करा. कारण आयुष्यभर तुमची साथ देणारी सर्वात विश्वासू व्यक्ती म्हणजे तुम्ही स्वतः आहात. सखी स्पंदन स्त्रीच्या मनाशी जोडणारा, आत्मविश्वास जागवणारा आणि स्वतःवर प्रेम करायला शिकवणारा एक सुंदर प्रवास. धन्यवाद.